परफेक्ट. पण दादा तू हा फोटो घेऊन काय करणार आहेस? इरा नंतर सांगतो. जस्ट टेकी स्टफ तुम्हाला नाही कळणार, सॉरी. ताई मला असं वाटतंय तुला कॉलेजला जायला उशीर होतोय, जा. तू कॉलेजला जाणार आहेस? अरे यार हो ना, एक मेजर सीन झालाय. आता काय झालंय? ताई सांग ना प्लीज 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 प्लीज. सांग सांग. यू बोथ शट अप. रेंज तन्वीला जाता जाता सांगते आले मोठे चुप. हाय गाईज. बाय बाय बाय. काय झालं काय पण नक्की? परशू, अरे तुला सांगितलं ना, त्या कुलकर्णी बाईंचा डबा पहिला बंद करून टाक. बाबांना त्या जेवणाचा त्रास होतोय, त्यांचं खूप तेलकट असतं रे जेवण. आणि हे बघ, आता मी आलोय ना टूर वरून, त्यामुळे आम्ही किचन मॅनेज करू. अहो आजच्या आज करतो, हे समज करतो, पण काय ते जरा तुम्ही मामांना जरा सांगा ना. अहो ते आमच्या एरियात यायचं म्हणतायत. मग येऊ दे की, काय झालं? नाही अहो, त्या कुलकर्णी काकू आमच्या एरियात राहतात ना, त्यांना झापायला येतो असं म्हणत होते, म्हणून म्हटलं. हे बघे, आता अशोकला कोणी सांगून तो ऐकणार आहे काय? त्यापेक्षा त्याच्या मनात जे आहे ना ते करून येऊ दे. आणि बरोबर आहे की, झापलंच पाहिजे कोणीतरी. अरे कामाचे पैसे घेता ना, मग जे काम करता ते तरी नीट करा. नाही नाही, ते बरोबर आहे हो, पण एवढा इज्जतदार माणूस आमच्या एरियात येणार कसं दिसेल ते? त्यात काय आता फुलराणीला भेटायला यायचं की तो. मग नाही बरोबर आहे तुमचं, पण मामा त्यावेळेस पण यायचे ना आमच्या एरियात, तर मला कसं तरीच व्हायचं. म्हणजे असं वाटायचं की मामाने आमच्या एरियात येऊच नाही. का? अहो का काय दादा, अहो आता आमच्या एरियात सगळीच काय चांगली माणसं आहेत होय. हे बघ परशू, अरे चांगली माणसं राहिलेत का जगात? हे बघ, अशोक आहे ना वाईट माणसालाही सरळ करेल आणि बरोबर लाईनवर आणेल. नाही तर काय, तुला नाही का सुधारलं? हं. काय ते बी खरंच आहे म्हणा. यार हिरा माऊ कधी येणार आहे? येईल, तिला पण कॉलवर सगळं सांगितलंय ना, डोंट वरी, ती येईल. काऊन एवढी माऊची वाट काऊन पाहून राहिले तुम्ही पोरं? अहो एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यात तिची हेल्प हवी आहे. मग मी करू का काही हेल्प तुम्हाला? झालं हिरा, थांब मी माऊला आत्ताच आता फोन करतो लगेच. ए माऊली माऊली माऊ 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 ये पटकन ये. हो मला आत येऊ देत. राधा मामी हे घ्या, कांदे बटाटे आहेत आणि आजच्यासाठीची भाजी. ऐक ना माऊ, लॅपटॉप कुठे आहे? आतमध्ये. काय झालं? हा तुला सगळं सांगतो, तू आधी बस बस बस. अरे काय झालं? काय सांगून नाही राहिले पोटे. हे घे हे घे हे घे हे घे लॅपटॉप. पटकन लॉग इन कर, लॉग इन कर ना. ते हा हा पण काय लॉग इन करायचं काय? अगं माऊ, आपल्याला सोशल मीडियावर आपल्या निलिमा आजीला शोधायचंय. हो पण लॉग इन करायला निलिमा आजीचं नाव कुठे माहिती आपल्याला? अगं निलिमा प्रकाश जाधव, पटकन टाईप कर ना. तुला कसं माहिती? त्याचं नाव पक्या जाधव असं होतं. पक्या म्हणजे? प्रकाश असावं. गुंड आहे रे तो. काल मी आणि हिरा दोघं शाळेत जात होतो ना, तर तेव्हा तिकडे ईश्वर आजोबा आणि आपले आजोबा बोलत होते. तर तेव्हा आजोबा बोलता बोलता बोलले निलिमा प्रकाश जाधव, तर ते मी ऐकलं. अच्छा, म्हणजे चोरून ऐकलं तुम्ही? नाही नाही, चोरून नाही ऐकलं. ते ना असं उडतं उडतं कानावर पडलं. आणि इट्स पार्ट ऑफ आवर मिशन ना, आपण मिशनवर आहोत. आता आम्ही एक पार्ट शोधला ना डिटेक्टिव्ह सारखा, आता तू दुसरा पार्ट शोध प्लीज प्लीज माऊ. छान, स्मार्ट बॉय. हा सो स्मार्ट बॉय. काय म्हणालास? निलिमा प्रकाश जाधव. निलिमा प्रकाश जाधव. करेक्ट. अरे देवा, काल इथे तर 3 निलिमा प्रकाश जाधव आहेत. एक मुंबईच्या आहेत, एक औरंगाबाद आणि तिसरं तर कॅलिफोर्निया. मग एक काम कर, तू
मुंबईच्याला क्लिक कर. मला वाटतं औरंगाबादची कर. आहो जरा थांबा. थांबलीच आहे मी. मी सांगितलेलं ना हीच आहे. इरा आपल्याला कसं माहित असणार? आपण त्यांना बघितलंय का? तू पण ना. मला नाही वाटत ते काही सांगते. तुम्ही थांबाल जरा. थांबा ओ. अरे आई काही मला काय वाटतं ही बघ माहितीये, सेम डिक्टो सेम डोळे. अगं इरा, या फोटो मधले जे डोळे आहेत ना ते राऊंड शेपचे आहेत आणि ह्या फोटो मधले जे डोळे आहेत ना ते आल्मंड शेप. नाही मला वाटते अक्रोड शेपच्या. थांबलेच आम्ही. हे बघ सेम आहे. अगं इरा नाही ग, काय चाललंय तुम्ही तुझं? जरा थांबा, मला त्यांना डीएम करू दे, बघू काय रिप्लाय येतोय का. डीएम म्हणजे काय रे मला? DM म्हणजे डायरेक्ट मेसेज. असं डायरेक्ट. आला का रिप्लाय? सांग ना आला का? आला का? सांग ना पटकन. थांबा जरा. अशी कुठे आहेत? चुप बसा ना. आला 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 रिप्लाय. मी म्हणाले होते आज आपली निलिमाजी सापडणार आहे. एक काम कर माऊ, तू त्यांना रिप्लाय कर, मी तोपर्यंत आजोबांना कॉल करतो. इशा नाही, आता आजोबांना फोन. थांब ना, थांब ना. बाल्या बाल्या. हॅलो, हा आजोबा, आज तुम्हाला तुमच्या ऑफिस मधून जरा घरी लवकर यायला जमेल का? ओके ग्रेट. नाही, आज तुमच्यासाठी ना एक मोठं सरप्राईज आहे. हा ओके ओके, बाय बाय बाय. अगं मावशी सुन्न का बसली आहेस? त्यांना मेसेज कर, नाही तर ते परत ऑफलाईन जातील. आता ऑफलाईन म्हणजे? आहो जरा थांबा प्लीज. मला समजून सांग ना बापा. आणि नंबर माग सो यू कॅन कॉन्टॅक्ट हर. काय दया भाऊ आहे ना बरं. येड इथे बसले कामाचा धामाचा नवरा माझ्या प्रेमाचा. सापडली. सापडली का? सापडली. ठेवली मला आठवत नाही. चपटी तुले बरं चपटी 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 त्या चपटीने चपट करून टाकलं आयुष्य आपलं. ते म्हातारी ते नीली ठिली ती सापडली असं म्हणून राहिली मी. बाप्पा, अब अशी एका झटक्यात कशी सापडेल? सापडली. हे पोट्टे लय हुशार आहे बाप्पा. ते काय ते लॅपटॉप फॅपटॉप उघडलं आणि त्या चौकोनात त्याला सापडली. बाप्पा, चौकोनात माणसं सापडतात? मग सापडली म्हणजे असं तिचं काय ते काय असं डीएम का फिएम केलं म्हणे, तर तिकडून ती म्हातारी बोले आणि इकडून हे पोट्टे बोले, म्हणजे असं याच्या संदेश देऊन असं तर सापडली. आता काय करता? आता काही खरं नाही आपलं. आता काहीच खरं नाही. म्हणजे ती बाई आता कुठल्याही क्षणी आपल्या दारात येऊन बसेन. म्हणजे देवाची दया, भगवंत तुझी कृपा म्हणून कष्ट करून 4 घास मिळून राहिलो त्या घरामध्ये. आता ही म्हातारी आल्यावर त्या 4रातले 2 घास तिले घाला लागेल. आहे केवढूच आहे यांच्याकडे? आहे का पैसे? जागा इथं नाही घरामध्ये. बरे माई बहीण आली म्हणून ते म्हातारं बुडग ते घरातच राहीन बहिणीची सेवा करायला. आणि मग घरात राहिला म्हातारा आपल्यावर साराही वसवस वसवस अडतूड करत राहील. आणि मग तो अडतूड करत राहील, मग ती म्हातारी करीन. ते लागतेच ना, लागण असते ना ती. हे पाय, त्या म्हाताऱ्याची मी हाजी केली. त्या 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 निलिमाची हाजी मी करणार नाही. मी सांगून ठेवतो तुम्हाला. माऊ नको ना करू. नाही ना, असं काय होणार आहे? बाप्पा, तुमचे अंदाज खाला. नाही ते ठीक आहे, पुढे बोल. ठीक आहे ना. काही हे सारंही तुमच्यामुळे होऊन राहिलं. ही तुमची जी चपटी म्हणता ना, त्या चपटीने आयुष्यात चपटा करून टाकलं मला. काय गरज होती तुम्हाला? तुमच्यामुळे दुसऱ्याच्या दारात फसा लागून राहिलं मला. हे पाय, मी तुम्हाला परत सांगतो गड्या, मी त्या म्हाताऱ्याला सलाम ठोकून राहिले. मान्य आहे, आता काय करावं. पण त्या म्हातारीला सलाम ठोकणार नाही. येते का ध्यानात? काहीतरी करावं लागेल आपल्याला. दाटकून करून राहिले तुम्हाला काही म्हणजे सिरियसनेस नाही का या गोष्टीचा? नाही ना, म्हणजे त्यात काय काहीतरी करावं लागेल. काहीतरी मार्ग
मार्ग शोधा लागेल. चला बरं. चला हो ना. चला. व्हॉट? म्हणजे आपण ज्यांना मेसेज केला होता ती खरंच निलिमाजी आहे? येस, माझं सगळं बोलणं झालंय त्यांच्यासोबत. आता यायला निघाले असतील. नाही म्हणजे ती त्या इथे येणार आहेत आणि ते आताच. एनी प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम कायचा, म्हणजे आता म्हातारं माणूस अशी ना तर इथे येईपर्यंत त्रास नाही का होणार त्याले? त्रास कसला, उलट हेच बेस्ट आहे. बघ ना, आपण आजोबांना पण फोन केला आणि त्यांना सांगितलं लवकर घरी या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि निलिमा आजी पण आता येत आहेत. आजोबांना किती मस्त वाटेल ना त्यांना सरप्राईज मिळाल्यावर. त्यांच्या लाईफ मधलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज असेल हे. नाही पण सुनबाई, म्हणजे मला बाबा एक प्रश्न आहे की खरंच ती भाऊजींची बहीण आहे? हो, मी मेसेज केला होता त्यांना. माझं फोनवर सुद्धा बोलणं झालंय. हे बघा, सासरचं नाव निलिमा प्रकाश जाधव, माहेरच्या निलिमा माझगावकर. हा प्रोफाईल पिक आहे त्यांचा. आणि हा फोटो दिसत नाहीये तुम्हाला साम्य? पाहिलं का? हॅलो. भैरवी माझगावकर? मीच. मी निलिमा. आपण बोललो होतो ना फोनवर? हो हो हो, या ना, या आतमध्ये. या बसा बसा बसा. बसा बसा बसा. बसा बसा. अच्छा आरामात आरामात. घ्या घ्या. बाई हो, थँक्यू. फोटो मध्ये जरा वेगळेच दिसता तुम्ही. शांत. सॉरी, तो लहान आहे, काही बोलतो. बरं, तुम्ही काय करणार सांगा? चहा, कॉफी? तो डीपी मधला फोटो तुमचाच आहे राईट? नाही, माझ्या बहिणीचा आहे. बहिणीचा बोट. असा डीपी वर बहिणीचा फोटो कोण ठेवतं? मी ठेवते, कारण माझी बहीण माझ्यापेक्षा सुंदर आहे ना. तुम्हाला सख्खी बहीण आहे? हो. मग अशोक माझगावकर कोण आहेत तुमचे? कोण अशोक माझगावकर? व्हॉट? अहो, आपण फोनवर बोललो होतो. माहेरच्या माझगावकर आहेत ना तुम्ही? नाही, मी माणगावकर, निलिमा माणगावकर. बाप्पा माणगावकर. माणगाव काचे तुम्ही? हा, तुम्ही पण? आम्ही